छावा काढते. पहिल्याच वेळेस संभाजीनगर नाव झाल्याच्या नंतर पहिल्याच बुलंद छावांच्या मार्फत आधी ते आम्ही सर्वजण 21 वर्ष आहे हे प्रत्येक वेळेस या ठिकाणी करतात. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सुद्धा आपण आपल्या काळातच केला. हा दृष्टिकोन ठेवून आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा केलाच पाहिजे. दिल्लीत माझ्याकडे सगळे थांबलेले आहे, सर्व थांबले, सगळे थांबलेले. विचारा ना. आज संभाजी महाराजांची जयंती आहे. छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने हिंदुत्व आणि हिंदू पत्पाची स्थापन केली त्याचं पूर्ण अनुकरण छत्रपती संभाजी महाराजांनी केले. 2-3 उदाहरणं मी हे सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज एक कडवट होते आणि धर्मवीर होते. हिंदुत्वासाठी त्यांनी खूप काही केलं. 126 लढाई त्यांनी लढले आणि ते सगळे जिंकल्या. पण इतकं असताना त्यांच्यावर खूप आघात झाले. या औरंगजेबाने खूप मोठ्या प्रमाणात त्या अत्याचार करायला केले. ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या इकडे सगळीकडे संपूर्ण जिंकायला सुरुवात केल्यानंतर याने डाव टाकला आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर हे केलं. तुम्हाला सांगतो की ते हिंदुत्ववादी होते, त्यात वारकरी संप्रदाय पूर्णपणे त्यांच्या बाजूने होता. वारकरी संप्रदायांना असं कळलं की तुकाराम महाराजांची पालखी जगद्गुरूंची आणि ज्ञानेश्वर माऊलीची पालखी, या पालख्यावर त्या ठिकाणी हल्ला होणार आणि ते सगळ्यांना कापणार आहे औरंगजेब. मग ते सगळे संभाजी महाराजांकडे गेले. संभाजी महाराज म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका, मी ज्या मार्गाने सांगतो त्या मार्गाने चुपचाप जायचं, कोणाला सांगायचं नाही. आणि पाण्याची सोय केली त्याने प्रत्येक काळामध्ये. पाणी भिस्ती असतात ना ते पाणी त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर म्हणजे औषधं वगैरे आता मेडिकलला आपण आता टँकर पाठवतो ते त्यावेळेस त्यांनी भिस्तीनं सांगितलं पाणी द्या. आणि औषधोपचार आता आपण काय ॲम्ब्युलन्स ठेवतो, पण त्याच्याऐवजी त्यांनी त्या ठिकाणी आपले जडीबुटीवाले सगळे वैद्य, त्यावेळेस वैद्यच होत्या, त्यांना सगळं पाठवलं की आमच्या या बारकांना काही त्रास झाला नाही पाहिजे. आणि संरक्षण सिव्हिलमध्ये संरक्षण त्यांनी दिलं, सिव्हिलमध्ये संरक्षण दिलं महाराजांनी आणि गेले. आणि असा डाऊट टाकला की तो मार्ग बदलला आणि ते पंढरपूरला पोहोचले. तो औरंगजेब त्या ठिकाणी होता खोटे माहिती अकलूजला. आणि अकलूजला होता तो ते काही सैनिक गेले त्यांच्याकडे, क्या हुआ काटे क्या नहीं उनको, काही बोलायला त्याने, अरे काटे क्या नहीं उनको सबको, काटे क्या नहीं सबको. तो बोले काटे नहीं, वो तो पहुंच गया बोले होता. और किसके कारण कैसे बोले वो संभाजी राजे ने बोले सब उनको आयडिया से उधर ये कर दिया. तिथून तो डाव रचला आणि संभाजी महाराजांचा पूर्ण त्यांना संपूर्ण डाव त्यांनी हे केला. आणि आपल्या इथे जवळपास 4 महिने त्यांना कैद ठेवलं होतं आपल्या सोनली महाराजा पकडून येऊन 4 महिने कैद ठेवलं. झुकले नाही महाराज. तेव्हा नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांचा जे हिंदुत्ववादी आहे, ते हिंदू पत्पाचे स्थापन करणार आहे, त्यांचा मी मुलगा आहे, मला ते पुढे घेऊन जायचं आहे म्हणून त्याने. आणि नंतर मग काय खूप त्रास दिला म्हणजे अक्षरशः खूप म्हणजे इकडं मार तिकडं मार. त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी वडूदला झाला. परंतु मी या ठिकाणी सांगतो की ह्या भावनेने अनेक जण त्या ठिकाणी